राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी 4 नवीन नियम तयार केलेले आहेत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुमचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. लाडक्या बहिणींसाठी सध्या कडक नियम लागू करण्यात आलेले आहे आणि ज्या बहिणींकडून या कागदपत्रांची पूर्तता होणार नाही तर त्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. आता जर तुम्ही हे कागदपत्र जमा करू शकत नसाल तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होणार. लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR आला आहे, ज्यामध्ये eKYCची मुदतवाढ पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींना एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील, फक्त त्यांनाच या सेवेचा लाभ दिला जाईल आणि ज्या बहिणींना ते शक्य होणार नाही त्यांचा लाभ जो आहे तो सरकारकडून तातडीने बंद केला जाणार आहे. पहा, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर-जानेवारीपर्यंतचे पैसे मिळालेले असतील, फेब्रुवारीच्या हप्त्याची ते वाट पाहत असतील किंवा मग जानेवारीचाही हप्ता त्यांना मिळाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे तर मिळणार नाहीतच, पण पुढचे देखील बंद करण्यात येणार अशी स्पष्ट माहिती सध्या GR मध्ये देण्यात आलेली आहे. पूर्वी सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येत होते. नियमित हप्ते सगळ्याच बहिणींना मिळत होते. पण आता नवीन कागदपत्रांशिवाय हे कागदपत्र जमा केल्याशिवाय एकही रुपया तुमच्या खात्यात येऊ शकत नाही असे स्पष्ट आदेश आता बँकांना देण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणीसाठी नवीन 4 नियम लागू केले आहेत. या 4 नियमांनुसारच इथून पुढे पैशांचं वाटप होणार आहे. ज्या महिला या 4 नियमांमध्ये बसतील तेवढ्याच पात्र ठरतील. हे 4 नियम आता लगेच लागू झाल्यामुळे काल मध्यरात्रीच याची अंमलबजावणी केल्यामुळे आज सकाळी जवळपास 73 लाख महिला पात्र झाल्या आहेत. आता ज्या बहिणी शांत बसल्या असतील, त्यांना वाटत असेल की जाऊ द्या, मागचे पैसे आले, पुढचे आपोआपच येतील, त्यांच्या नाही आल्या त्यांचा आपल्याला काही देणं घेणं नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही पात्र असूनही अपात्र होऊ शकतात, कारण की 4 अतिशय महत्त्वाचे नवे नियम आता लागू झालेले आहेत, ज्यासोबतच एक कागदपत्राची पूर्तता देखील तुम्हाला करायला सांगितलेली आहे. बघा, याआधी सगळे नियम वेगळे होते. याआधी फक्त 4 चाकी गाडी नसली की पैसे मिळायचे, उत्पन्न कमी असलं की पैसे मिळायचे, हा नियम होता. पण आता तसं राहिलेलं नाही. घरामध्ये अगदी छोट्या मोठ्या वस्तू जरी असतील, म्हणजे अगदी TV, फ्रीज अशा प्रकारच्या वस्तूंचा देखील एक नियम आलाय आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये TV, फ्रीज यापैकी काही जरी असेल तरी तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. पूर्वी 4 चाकी गाडीचा नियम होता, तर आता घरामध्ये मोटरसायकल जरी असेल तरी देखील तुमचे पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे 4 नियम हे कोणते आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक कागदपत्र सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे की ज्यामुळे तुमचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील. सगळी माहिती सविस्तरपणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. तुमचे पैसे 100% बंद होऊ शकतात. लक्षात घ्या, योजना पुढील 5 वर्ष चालू राहणार आहे. 5 वर्षांचा जर हिशोब केला तर आपल्याला 1500 रुपयांनी जर हिशेब केला तर 90,000च्या पुढे आपल्याला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती बघायची आहे. बघा, GR हा आत्ताच आलेला आहे. कालबद्ध रात्रीच बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा महिलांना ही गोष्ट माहीत नाही आहे. महिला शांत बसून आहे, त्यांना वाटतं आपोआप पैसे जमा होतील. पण लक्षात घ्या, पूर्वी 4 चाकी गाडी असली तर आता बनवायचं, पण आता दुचाकी गाडी जे आहे त्याचबरोबर घरातल्या वस्तू, रेशन कार्डच्या देखील महत्त्वाचे नियम आलेले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती बघा. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये KYCच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्या पडताळणीमध्ये असं दिसून आलं आहे की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजूनही झालेली नाही आणि ज्यांनी केली आहे त्यांच्या माहितीमध्ये प्रचंड त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे ज्या महिलांच्या KYCमध्ये चुका आहेत त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत आणि ज्यांची प्रक्रिया बाकी आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीचा इशारा दिला आहे की ज्या स्त्रिया या 4 नियमांचं पालन करणार नाहीत तर त्यांचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे की हे एक कागदपत्र ज्या देणार नाहीत त्यांचे सर्व हप्ते जे आहेत ते रोखले जातील आणि पूर्वी दिलेले पैसे सुद्धा परत घेतले जाऊ शकतात.
प्रशासनाने महिलांबाबत अत्यंत कठोर आणि निर्णायक पावलं उचलली आहे, कारण शासनाच्या निदर्शनास आलं आहे की बऱ्याचशा महिलांकडे पुरेसा पैसा सुद्धा आहे, घरात 4-5 मार्गांनी उत्पन्न येतं, सर्व सदस्य नोकरीला आहेत, काहींचे बिझनेस आहे, स्वतःच्या मालकीच्या 4 चाकी गाड्या आहेत आणि आर्थिक स्थिती तर उत्तम असूनही त्या लाभ घेत आहेत. सरकारने अत्यंत गोपनीय रीतीने काल छाननी केलेली आहे, अहवाल तपासलेला आहे आणि त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. म्हणूनच प्रशासनाने आता एका विशिष्ट कागदपत्राची मागणी देखील केली आहे. पण हे पत्र जर नसेल तर भविष्यातील कोणतीही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आहे. सरकार आता 2 हप्ते एकत्रित देण्याच्या तयारीत असून महिलांना 25,000 रुपयांचे विशेष अर्थसहाय्य देण्याचं नियोजन सुद्धा सरकार करत आहे. परंतु जर संबंधित कागदपत्र दिले नाही तर कोणताही लाभ पुढे देऊ नका, असं स्पष्ट आदेश स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमके कोणते दस्तऐवज अनिवार्य केले आहे, ते 4 नियम कोणते आहेत, कोणत्या महिला पडताळणी प्रक्रियेमध्ये अपात्र ठरल्या आहेत, KYC साठी नक्की कोणती नवीन पद्धत अवलंबली आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे सर्व सविस्तर तपशीलवार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल आणि दरमहा 1500 रुपये जर तुमच्या खात्यामध्ये यावे असं वाटत असेल, म्हणजे 5 वर्षांचे 90,000 रुपये, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ अर्धवट सोडणं हे तुमच्यासाठी खूप चुकीचं ठरू शकतं. आता GR मधील अत्यंत अचूक माहिती तुमच्या योजनेचं भवितव्य ठरवेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सरकारने लाडक्या बहिणींसाठी नियमांची मोठी अंमलबजावणी केली आहे. 4 नियम अटी ज्या आहेत त्या लागू केलेल्या असून कालच्या निर्णयानुसार एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे देणं सक्तीचं झालं आहे. पूर्वी सर्व महिलांना बिना कागदपत्रे पैसे मिळत होते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप होत होतं, पण सरकारने आता वितरण प्रणालीमध्ये बदल केला आहे. गुप्त रीतीने केलेल्या तपासणीमध्ये असंख्य महिला अशा आढळल्या ज्या मुळात अपात्र आहेत तरीही लाभ घेत आहेत. अशा बोगस लाभार्थी महिलांच्या बाजूला करण्यासाठी 4 नवीन नियमांची चाळणी जी आहे ती सुरू आहे आणि याच्यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील, ज्या कागदपत्र जमा करू शकतील, त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करा, असे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी यांनी दिले आहे. लाडकी बहीण योजनेवर सरकारचा मोठा निधी सध्या खर्च होत आहे आणि प्रचंड पैसा वाटप करावा लागत आहे आणि हा खर्च मर्यादित करण्यासाठी आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचं धोरण आखलं जाते. सुरुवातीला महिलांची संख्या खूप मोठी होती आणि आजवर सर्वांना लाभही दिला गेला आहे. मात्र आता नवीन निकष लावून पात्रता सिद्ध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र मागितले आहेत. आता आपण टप्प्याटप्प्याने ते 4 नियम कोणते आहेत आणि ते कसे लागू होतील हे सर्वात प्रथम बघून घेऊया. त्यानंतर कागदपत्रे कशी गोळा करायची हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि त्याचबरोबर लाभ कायम ठेवण्यासाठी नियमांचं पालन कसं करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगते. सगळ्यात आधी आपण नियम बघूया. सरकारने जे 4 नियम सांगितले आहेत आणि जे कागदपत्र आवश्यक आहे त्यांची माहिती घेऊ. प्रथम ते 4 नियम पाहू. यातील पहिल्याच नियमामध्ये जवळपास 70% महिला अडकण्याची शक्यता आहे. हा पहिला नियम आधार कार्डशी संबंधित आहे, कारण प्रत्येक महिलेकडे आधार कार्ड आहे, त्यावरच पैसे जमा होतात, त्यामुळे लाभ चालू ठेवण्यासाठी हा नियम पाळणं अनिवार्य आहे. दुसरा नियम जो आहे तो शिधापत्रिका रेशन कार्ड या संबंधित आहे. रेशन कार्ड प्रत्येकाकडे असतंच, मग ते पिवळं असो किंवा मग केशरी. या दुसऱ्या नियमानुसार 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम जो आहे तो 50% महिलांसाठी आहे, ज्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात, परंतु चौथा नियम 100% महिलांसाठी डोकेदुखी ठरू शकतोय. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. ज्या भगिनींकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा नियम नीट समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि अंतिम चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे. बँक खात्याचा नियम असल्याने सर्व महिलांना तो पाळणं बंधनकारक झालं आहे. जर या चौथ्या नियमाचं उल्लंघन झालं किंवा पालन व्यवस्थित झालं नाही तर चालू लाभ तर जाईलच, पण जुन्या पैशांची वसुली देखील होणार आहे, जो अत्यंत गंभीर भाग आहे. आता या सर्व नियमांची सविस्तर माहिती आणि सरकारने मागितलेले ते विशेष कागदपत्र याची पूर्ण माहिती आपण घेऊया. लक्ष देऊन ऐका. पहिल्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळतील, ज्यात फारशी अडचण येणार नाहीच. पहिला नियम आधार कार्डचा आहे. ज्यांच्याकडे ते आहे त्यांना तो लागू आहे. दुसरा नियम रेशन कार्डशी संबंधित आहे. रेशन कार्ड आणि आधार कार्ड असूनही लाभ का थांबवला गेला हे नीट समजून घ्या.
तिसरा नियम पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा आहे. आधार कार्डाबाबत शासनाला अनेक त्रुटी सापडल्या आहेत, जसं की चुकीची नावे किंवा जन्मतारखेमध्ये केलेले बदल. काही महिलांच्या आधारवर माहेरचं नाव आहे तर बँकेत पतीचं नाव आहे. अशा विसंगतीमुळे लाभ थांबवले जातील. रेशन कार्डचा नियम असा आहे की अनेक महिलांनी अद्याप KYC केलेली नाही. रेशन कार्ड दुकानात जाऊन पॉज मशीनवर अंगठा लावून कुटुंबाची KYC करणं सुद्धा गरजेचं आहे. पॅन कार्डचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांचं पॅन आधारला लिंक आहे त्यांचे सर्व बँक व्यवहार सरकारला डायरेक्ट कळतात. त्यामुळे तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज घेऊन सरकार अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढणार आहे. चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे जमा होतात लगेच काढून घेतात, खात्यात किमान आवश्यक शिल्लक ठेवत नाही, ज्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच आधार बँकिंग संलग्नता हा देखील मोठा मुद्दा आहे. आता सरकारने कोणते कागदपत्र कोठे सादर करायला सांगितले आहे आणि KYCचे काय नियम आहेत ते पहा. सरकारने KYCची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत ठेवली होती. तोपर्यंत फक्त 50% महिलांचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण यामध्ये एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे महिला KYC करू शकत नव्हत्या, जसं की अनाथ महिला, विधवा, परित्यक्त्या किंवा मग ज्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. अशा महिलांनी KYC करताना दुसऱ्याचा आधार क्रमांक देण्यास अडचणी येत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी GRमध्ये विशेष तरतूद करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये संबंधित महिलांनी त्यांच्या स्थितीचा पुरावा म्हणजे पतीचे किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे न्यायालयीन दस्तऐवज किंवा अनाथ असण्याचं प्रमाणपत्र याची प्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करणं आवश्यक आहे. हे कागदपत्र दिल्यानंतरच तुमची KYC पूर्ण मानली जाणार आहे. जर हे केलं नाही तर पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही. तर आता बघा बहिणींनो, आतापर्यंत मी तुम्हाला हे 4 नियम सांगितले. त्या एका महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. हा मुद्दा ज्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे अनेक महिला विचारत होत्या की आम्ही सगळी कागदपत्र दिली आहेत, आमचं सर्व ओके आहे, तरी आमचे पैसे का जमा झाले नाहीत किंवा छाननी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल की फक्त अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र देऊन तुमचं काम झालं किंवा KYC करून तुमचं काम झालं, असं तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठी चूक करताय. या GRमध्ये अशी एक अट घातली गेली आहे, थेट तुमच्या बँक खात्याच्या लिंकिंग स्टेटसशी संबंधात आहे. जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवून तुमचे जुने पैसे देखील मागे घेण्याची शक्यता आहे. आता मला तुम्ही नक्की सांगा की तुमच्या रेशन कार्डवर किती सदस्यांची नावं आहेत. तुम्ही तुमची KYC नक्की कोणत्या तारखेला पूर्ण केली आहे. तुमची KYC राहिली आहे का की करायची बाकी आहे. कारण ज्यांनी 15 तारखेच्या नंतर KYC केली त्यांच्यासाठी एक वेगळी यादी तयार झाली आहे. तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर तुमच्या अर्जाचं स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल तर खाली तुमची समस्या नक्की सांगा आणि त्यावर तोडगा मी तुम्हाला सांगेल, पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, तुम्ही सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जमा करा. धन्यवाद.